महाराष्ट्राचे एक मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राज्यातील वन आणि मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री नामदार डॉक्टर पतंगरावजी कदम, जिल्ह्याचे संपर्क मंत्री आणि राज्याचे सहकार मंत्री नामदार हर्षवर्धनजी पाटील, राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळा, या शेतकरी मेळाव्याकरता खास उपस्थित राहिलेले महाराष्ट्र काँग्रेसचे प्रांताध्यक्ष आमदार माणिकरावजी ठाकरे, नामदार उल्हासदादा पवार, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक मंडळाचे अध्यक्ष, ज्यांनी आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि सासवड शहराला एका ग्रामीण खेडेगावातून परिवर्तन करून एक तुमदार आदर्श शहर म्हणून परिवर्तन केलं। आज अनेक विकास योजना राबवल्या आणि या मोठ्या शेतकरी मेळाव्याचं संयोजन केलं ते आपल्या या सासवड तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय चंदू काका जगताप, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष, त्याचबरोबर सासवडच्या नगराध्यक्षा जगताप, युवा नेते संजयजी जगताप, कार्यक्रमाला उपस्थित आमदार संग्राम थोपटे, आमदार दीप्ती चौधरी, त्याचबरोबर माजी मंत्री आणि या जिल्ह्याचे नेते सन्माननीय अनंतरावजी थोपटे, सन्माननीय शरदराव रणपिसे, माजी मंत्री सन्माननीय बाळासाहेब शिवरकर, पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष देवीदासजी भन्साली, महाराष्ट्र राज्याच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कमलताई व्यवहारे, त्यांच्या जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा, तालुक्याच्या अध्यक्षा, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे गटनेते वीर झेवळ जगदाळे, श्री विठ्ठलराव मोकाशी, या ठिकाणी उपस्थित माजी खासदार अशोकराव मोहळांना, माजी खासदार किसनरावजी बानखेले, या ठिकाणी उपस्थित असलेले शामरावजी काकडे, व्यासपीठावर पुणे जिल्ह्यातील आणि या पुरंदर हवेली तालुक्यातील सासवडच्या नगर परिषदेतील सर्व नेते मंडळी आणि इतक्या धगधगत्या उन्हामध्ये आणि सभेला उशीर झाला असला तरी मोठ्या संख्येने उपस्थित आपण सर्व शेतकरी बंधू भगिनी आणि युवक मित्रांनो, सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो की हा कार्यक्रम काही दिवसापूर्वी ठरला होता। आपण जय्यत तयारी केली होती। मी नागपूरहून विमानाने बारामतीला आलो आणि निंबूचा कार्यक्रम करून सासवडला यायचं ठरलं असताना निंबूतला उतरलो आणि तिथंच मला घरगुती दुःखद घटनेची कल्पना मिळाली आणि मग सगळ्यांनी मी ठरवलं की आज कार्यक्रम घेत आपण पुढे घेऊया आणि काकाने अगदी दिलदारपणाने सांगितलं की नाही काय नाही, तुम्ही जा, आपण पुन्हा कार्यक्रम घेऊ। आणि आज अधिवेशनाला 2 दिवसाचा अवधी आहे। एकदा अधिवेशन सुरू झालं की पुन्हा काही जमणार नाही म्हणून आम्ही आज हा कार्यक्रम ठरवला। आज जे काही विविध उपक्रम या ठिकाणी सासवड नगर परिषदेने काकांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेले आहेत, अनेक होत आहे, पण ग्रामीण भागाचं नागरीकरण होत असताना कशा प्रकारे झालं पाहिजे याचं उत्तम उदाहरण दाखवणारी ही सासवड नगर परिषद। आणि या नगर परिषदेने जे जे उपक्रम राबवले त्याची कल्पना करणारे, त्याचं आरेखन करणारे, त्याचं प्लॅनिंग करणारे, ते काम करून घेणारे हे सगळे नगराध्यक्ष असतील, सगळे नगरसेवक असतील, युवा नेते संजय असतील, सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। मी नेहमी
कराडून पुण्याला जाताना, सासवड रस्त्याने जाताना कधी रस्त्यात चहा प्यायला थांबलो तर आज गावात काही फार येता येत नव्हतं, पण दरवर्षी सासवड नगर परिषद एक आधुनिक नगर परिषद म्हणून पुढे येते हे चित्र नेहमी दिसत होतं. आज आपल्या गावात जवळजवळ 8-10 नाविन्यपूर्ण नवीन आणि काही जुने नवे उपक्रम पाहिले, मग सभागृह पाहिलं, मग वस्तू संग्रहालय पाहिलं, आंबेडकर भवनाची कुठं उद्घाटन, कुठं पायाभरणी समारंभ, शाळेचा कार्यक्रम, म्हणजे अष्टपैलू असे आज विकासाचे कार्यक्रम आपण इथं राबवतो. आणि कार्यक्षम नेतृत्व असलं की मिळेल त्या निधीमध्ये किती उठावदार काम करता येतं त्याचं उदाहरण आज या ठिकाणी पाहायला मिळालं. सासवड ही संतांची भूमी आहे, शूरांची वीरांची भूमी आहे. आपल्याला एक मोठा ऐतिहासिक वारसा मिळालेला आहे. सोपानदादाची समाधी, त्या समाधीने पावन झालेले गाव आहे. त्या मैदानात आपण बसलेला आहे तो ऐतिहासिक समाधी स्थळ. तिथं ज्ञानदेवाची पालखी 2 दिवसाचा मुक्काम करते. त्या ठिकाणी तुम्ही अत्यंत खुली जागा, म्हणजे एवढी मोठी खुली जागा आज एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी दिसणं अशक्य आहे. पण तुम्ही निर्धारानं या गावाचं वैभव वैशिष्ट्य हे कायम ठेवण्याकरता हे उपक्रम राबवलेले आहे. छत्रपती शिवरायांची स्वातंत्र्याची पहिली लढाई, त्यानंतर झालेल्या अनेक लढाई, आचार्य अत्र्यांनी ज्यांनी महाराष्ट्राला एक साहित्यामध्ये मोलाची भर टाकली त्यांचं हे जन्मगाव, स्वराज्याचे सरसेनापती वीरबाजी पासलकरांचं एक गाव, पुणाजी बाळांचं एक गाव. अशा विविध एक इतिहास लाभलेल्या, परंपरा लाभलेल्या गावामध्ये आज मला येता आलं. तुमच्या सर्वांच्या बरोबर विकास कामं पाहता आली. पाठीवर आज निश्चित थाप मिळायची आम्हा सर्वांना संधी मिळाली आणि आपापल्या ठिकाणी, आपापल्या गावामध्ये, आपापल्या तालुक्यामध्ये असं आपण काम केलं पाहिजे प्रेरणाही मिळाली. आणि म्हणून पुन्हा मोठ्या शहरात होते झोपडपट्टीची मोठी समस्या आहे आणि ग्रामीण भागात देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पडणारी जी भर आहे, सुबत्ता निर्माण व्हायला लागली. त्यामुळे ग्रामीण भागातली शेतकरी माणसं सुद्धा ऊसाला पैसे चांगले आले, विदर्भामध्ये कापसाला पैसे चांगले आले, कुठं काही अवकाळी पावसानं काही होरपळवलं झोडपलं तर शासनानं 1000 कोटी रुपयाची मदत दिली. शेतकऱ्यांची कर्ज माफ केली. शेतकऱ्यांचा व्याजाचा दर 18% 0% 2% आणला. त्या सगळ्या प्रकारामुळं आज ग्रामीण भागामध्ये सुबत्ता दिसायला लागली. ज्याच्याकडे सायकल नव्हती तो मोटरसायकलनं 4 चाकी चाकामध्ये 4 चाकाच्या गाडीने चाललाय. झोपडीत राहत होता तो आज कॉन्क्रीटचं घर बांधतो, दुमजली घर बांधतो. त्याला प्रत्येकाला आपलं राहणीमान वाढवायची ईर्षा निर्माण झाली आणि वाढत्या नागरिकांच्या समस्यामुळे गावाचं प्लॅनिंग करणं, आपल्या शहराचं प्लॅनिंग करणं, योग्य ती नगर रचना करणे अत्यंत आवश्यक आहे. त्या ठिकाणी संजयना मला सांगायचं युवा नेते की तुम्ही उपग्रहाच्या माध्यमातून सासवडचे सगळे चित्रण करून घ्या. आपल्या मोठे रस्ते, रुंद रस्ते असावेत, बगीचे असावेत, पिण्याचं पाणी, घनकचऱ्याचं व्यवस्थापन असावं, ड्रेनेज असावं. आणि मग कशाला जायला पाहिजे पुण्याला किंवा मुंबईला? इतक्या निसर्गरम्य वातावरणामध्ये करायच्या शेजारी स्वच्छ पाणी, मैदान, बगीचा, चांगली घरं, चांगले रस्ते आणि उपजीविकेची साधनं, जेजुरीचे MIDC जवळचे असेल किंवा इथे शेतीचे दूध डेअरी काढलेली काकांची असेल, रोजगार निर्माण होण्याचे अनेक प्रयत्न या ठिकाणी चाललेले. म्हणून एक चांगला विकास आराखडा आपल्या शहराचा करा. एखादा नगर रचनाकार झालेला रिटायर्ड असतात त्याला कन्सल्टंट म्हणून नेमा आणि
जे तुम्ही वस्तू संग्रहालय, ऐतिहासिक वस्तू संग्रहालय या ठिकाणी केले, त्यामुळे पर्यटक येणार आहे. सोपान काकाच्या समाधी करता येतात, ज्ञानदेवाच्या पालखीच्या वेळेला येतात, इतिहासाचं दर्शन करायला येतात, किल्ले पाहायला येतात. खूप मोठ्या प्रमाणात तिथं पर्यटक येतील. त्यांना राहायची व्यवस्था करावी लागेल, ते इथे येऊन पैसे खर्च करतील, त्यामुळं धंदा वाढेल. अशा प्रकारे आपल्याला पुढे जायचं. आज या शेतकरी कार्यक्रमाबरोबर आपण पक्षाचाही इथं विचार करणार आहे. आज खास प्रांताध्यक्ष इथं आलेले, आपल्या पक्षाचे सर्व पदाधिकारी इथं आलेले. पुणे जिल्ह्यामध्ये काम करत असताना अनेक अडचणी आहेत, आपण आपल्या वक्तव्यामध्ये मांडलं. पण त्या खडतर परिस्थितीमध्ये आज व्यासपीठावर बसलेले सर्व पश्चिम महाराष्ट्राचे दिग्गज नेते, चंदू काकांचे सारखे तळागाळावर काम करणारे नेते, दिशा दाखवणारे नेते, सगळ्यांनी आपण मिळून केलं तर निश्चितपणे जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचं वातावरण बदलायला वेळ लागणार. येत्या काही दिवसांमध्ये निवडणुका होऊ घातलेली आहेत. ग्रामीण भागातल्या आहेत, महानगरपालिकेच्या आहेत, काही नगर परिषदेच्याही होतील. आणि मोठी परीक्षा आहे. एका बाजूला दिल्लीमध्ये गेल्या 6-6.5 वर्षामध्ये सोनियाजी गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंगच्या नेतृत्वाखाली सरकार चाललं. देशाची आर्थिक घोडदौड चाललेली आहे. इतक्या वेगानं देशाची आर्थिक प्रगती होती आहे की जगातल्या 200 राष्ट्रांमध्ये आपला दुसरा नंबर लागतो. आणि दारिद्र्यामध्ये खितपत पडलेल्या माणसाला एक आशा निर्माण झालेली आहे की आपलं दारिद्र्य निर्मूलन होण्याची शक्यता आहे, आपली निरक्षरतेची परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे, आपल्याला आरोग्याच्या सुविधा मिळण्याची शक्यता आहे. राज्यानं अनेक कार्यक्रम राबवले. आपत्कालीन परिस्थितीमध्ये ताबडतोब फोन केल्याबरोबर रुग्णवाहिका येईल या प्रकारचा कार्यक्रम मी या वर्षी राबवणार. इमर्जन्सी रिस्पॉन्स सर्व्हिस. काही मिनिटातच काही एखादा आरोग्याबाबत काही दुर्घटना घडली तर लगेच त्या ठिकाणी रुग्णवाहिका येऊन त्या डॉक्टरला, त्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेणार. कुठल्या प्रकारचं ऑपरेशन झालं तर बीपीएल एपीएलच्या लोकांच्या करता विम्याची राजीव गांधी विमा योजना आम्ही राबवणार आहे. दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या माणसांना किरकोळ रजिस्ट्रेशनचे पैसे घेऊन, दारिद्र्य रेषेच्या वरच्या लोकांना काही निम्मे पैसे घेऊन अगदी नाममात्र किमतीमध्ये हृदय शस्त्रक्रिया असेल, मूत्रपिंड रोपण प्रक्रिया असेल किंवा इतर कुठला मेंदूचा विकार असेल, त्याच्या शस्त्रक्रिया असेल, 1.5 लाखापर्यंत खर्च आला तर तो फुकट खर्च या त्यांनी करण्याची योजना केली. आज देशामध्ये आणि राज्यामध्ये आर्थिक सक्षमता निर्माण झाली. एका बाजूला जे शोषित समाजातले आपले घटक आहेत त्यांच्या उन्नतीकरता शिष्यवृत्तीचा इतका मोठा कार्यक्रम राबवला. संगणकाच्या सहाय्यानं त्याच्या बँकेच्या अकाउंटमध्ये 1 तारखेला आपोआप त्याच्या शिष्यवृत्तीची रक्कम जमा होणार. काही कुठं हेलपाटे घालायची गरज नाही, काही अर्ज करायची गरज नाही. अल्पसंख्याकांच्या बाबतीत असेल, आदिवासींच्या बाबतीत असेल, मागासवर्गीयांच्या बाबतीत असेल, महिलांच्या बाबतीत असेल, शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला एक ज्ञान अधिष्ठित एक आपल्याला अर्थव्यवस्था निर्माण करायची. नैसर्गिक संपत्तीच्या बाबतीमध्ये आपल्या देशासमोर अडचणी आहे. 86% पेट्रोलियम पदार्थ आपल्याला आयात करावे लागतात. देशात फक्त 14% पेट्रोलियम आपल्याला मिळतं. आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती रोज वाढत आहेत. काहीतरी पर्याय आपल्याला काढावा लागेल. भारनियमनाचं आपण पाहिलं, शेतकरी काबाड कष्ट करून घाम गाळून रानात कष्ट करतो, पण पाणी काढायचं झालं वर तर वीज नसते. भारनियमामुळे त्याला काही करता येत नाही आणि भारनियमाची परिस्थिती देखील बदलण्याचा निर्धार महाराष्ट्र शासनाने घेतला. आणि लवकरच पुढच्या वर्षी अखेरपर्यंत आपले जुने प्रकल्प आहेत, काही होऊ घातलेले काही यावर्षी पूर्ण होतील. त्यातून भरपूर वीज निर्माण होऊन एका बाजूला शेतकऱ्यांच्या वीज पंपाला आणि दुसऱ्या बाजूला औद्योगिकरणामुळे तरुणांच्या हाताला काम मिळण्याची व्यवस्था करणार. जैतापूर सारखा मोठा प्रकल्प 10,000 मेगावॉटचा प्रकल्प झाला
किंवा कायमस्वरूपी महाराष्ट्रामध्ये विजेता तुटवडा भासतात. आणि हे सगळं चाललेलं आहे हे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली चाललेलं सरकार. अर्थात दिल्लीमध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी आघाडी सरकार आहे. आघाडी सरकार असलं तरी कित्येक वेळेला काही निर्णय घ्यायला अडचणी येतात. पण आज महाराष्ट्रातलं युती सरकार लोकांनी पाहिलं, शिवसेना भाजपचं सरकार पाहिलं, 1995 ते 99चा कारभार पाहिला आणि लोकांनी कंटाळून राज्याची सूत्र काँग्रेसच्या हातात दिली. केंद्रामध्ये वाजपेयी सरकारची 6 वर्षाची कारकीर्द पाहिली आणि त्या कारकिर्दीला कंटाळून राष्ट्रीय मुख्य प्रवाहात असलेल्या काँग्रेस पक्षाला बहुमत दिलं आणि त्या 2004 ला दिलं, 2009 ला दिलं आणि लोकांनी दाखवलेल्या विश्वासावर, जनाधारावर काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली दोन्ही केंद्रातलं राज्याचं सरकार वेगाने प्रगती करते. आपल्याला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा. आज विभागीय समतोलाचा प्रश्न. आज पुरंदर हवेली तालुका जरी घेतला तर तिथं विभागीय असमतोल आहे. एका बाजूला भरपूर पाऊस, दुसऱ्या बाजूला दुष्काळी परिस्थिती. दुष्काळी परिस्थितीमध्ये आपल्याला सिंचन प्रकल्प उभा करायचे, खूप खर्चाची बाब. पण हा असमतोल जिल्ह्यातला असमतोल असेल, तालुक्यातला असेल, तो असमतोल आपल्याला घालायचा. राज्यातला आहे, देशाचा आहे. आणि जी निसर्गानं ज्यांच्यावर कृपा केली नाही अशांनाही वर काढण्याकरता आपण प्रयत्न करायचे. असाच एक उपेक्षित वर्ग म्हणजे महिलांचा वर्ग. 50% लोकसंख्या असलेला वर्ग, त्याला आपण शेकडो वर्ष उपेक्षित ठेवली वस्तुस्थिती आहे. अन्यायकारक समाज व्यवस्था आणि त्या व्यवस्थेतून महिलांची साक्षरता करून त्यांना आर्थिक सक्षमता देण्याचा एका बाजूला आपला प्रयत्न चाललाय. राजीव गांधींच्या संकल्पनेमुळे आपण त्यांना राजकीय सक्षमता देण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षण दिलं आणि कालच मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आणि तो म्हणजे हे आरक्षण 50% नेण्याचा निर्णय घेतला. मी आपल्याला सांगतो, जोपर्यंत आपल्या घरातल्या माता भगिनी सक्षम होत नाहीत, काही जणांना वाटेल की आता जिल्हा परिषदेला काय आमचं काय होणार, हे जागा कमी पडतील. पण एखाद्या निवडणुकीचं बघू नका. या राष्ट्राला जर महान राष्ट्र करायचं असेल, या महाराष्ट्राला जर महान देश, महान राज्य म्हणून करायचं असेल तर सर्वांगीण विकास करावा लागेल. त्यामध्ये आपल्या माता भगिनींचा सहभाग आणि त्यांचं शिक्षण, त्यांना समानतेची वागणूक, त्यांना निर्णय समितीमध्ये भाग देण्याची प्रक्रिया ही अत्यंत महत्वाची परीक्षा. ज्या ज्या देशांनी केले ते देश आज फार पुढारलेले, श्रीमंत राष्ट्र झालेले. आणि तुम्ही बघाल त्या निर्णयामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात सामाजिक परिवर्तन झाल्याशिवाय राहणार. आज या ठिकाणी बरेच काही मागण्या मागितलेल्या, विकास कामं आपण भरपूर केली. विकास कामामध्ये राज्यामध्ये कर्ज पुरवठ्याचा प्रश्न असेल, आज आपण काही संगणक केले, सोसायट्यांना संगणक केले, तोही कार्यक्रम आपण चांगला केला. स्थानिक स्वराज्य संस्थांचं संपूर्ण संगणकीकरण करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने 21व्या शतकामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था आणि ग्रामीण प्रशासन आणायचा आपण प्रयत्न करतो. त्याचबरोबर शहरांच्या समोर अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण आणि अस्वच्छता हे एक आपल्या विकासाला मिळालेला शाप आहे. आपल्याला काही कटू निर्णय याबद्दल घ्यावे लागतील. आपल्या भावी पिढीला जर एक सुंदर शहर म्हणून आपल्याला ठेवायचं असेल तर हे काही नगर परिषदांना, महानगरपालिकांना काही कटू निर्णय घ्यावे लागतील आणि नगर रचना ही शास्त्रोक्त पद्धतीने करून एक सुबक, सुंदर आणि आदर्श शहर म्हणून आपल्याला करावं लागेल. हे निर्णयही आपल्याला घ्यावे लागतील. त्याचबरोबर सासवड नगर परिषद मी आणखी एका बाबतीमध्ये करता अभिनंदन करतो. संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान असेल किंवा जवाहरलाल नेहरू स्वच्छ नगर स्पर्धेमध्ये नागपूर सासवड नगर परिषदेने गेल्या 8 वर्षांमध्ये प्रथम स्थान मिळवलेलं आहे. तसेच राज्यातही प्रथम येण्याचा मान मिळवलेला आहे. ही जिद्द जर असेल तर निश्चितपणे तुम्ही म्हणेल ती पूर्व दिशा अशा प्रकारे काम करू शकाल. या ठिकाणी
पर्यटनाला भरपूर वाव आहे. ऐतिहासिक भूमी, धार्मिक तीर्थक्षेत्र, एक महत्वाच्या रस्त्यावर असलेले गाव म्हणून खूप मोठे पर्यटक इथे येतात. त्यांना आणखी मोठ्या प्रमाणात आपल्याला आकृष्ट करता येईल. आणि जितके पर्यटक येतील तेवढी गावाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भर पडते. आणि याकरता आपण सोपान काका सामाजिक क्षेत्राकरता एक 3-3.5 कोटीचा कार्यक्रम राबवला होता. तो कार्यक्रम कशा प्रकारे चालेल पाहून आणखी त्याला मदत लागली तर राज्य शासनाकडे त्या शहराचं सौंदर्यीकरण करण्याकरता निश्चित मदत केली जाईल. त्याचबरोबर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण सर्वात मोठा जो या ठिकाणी प्रश्न मांडलेला तो या तालुक्यातील जलसिंचन योजनेचा प्रश्न मांडलेला. वैधानिक विकास मंडळामुळे काही थोड्याफार प्रमाणात आपल्याला जास्त झुकतं माफ विदर्भ मराठवाड्यात द्यावं लागतं. त्या परिसराचा तो बॅकलॉग आहे तो काढण्याकरता आपल्याला तिथे तिकडे जास्त वळावं लागतं. पण जो निधी उर्वरित महाराष्ट्राकरता मिळेल त्या उर्वरित महाराष्ट्राच्या करता सिंचनाच्या निधीमधून आपले जे प्रलंबित प्रकल्प आहेत त्याला योग्य ती प्रार्थना देऊन आम्ही सगळे मुंबईमध्ये बसून जास्तीत जास्त आपल्याला प्रकल्प पुढे कसे नेता येण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर आपण या ठिकाणी एक ड्रेनेजच्या स्कीम बद्दल मागणी केलेली आहे. मी आपल्याला सांगतो की मला ड्रेनेजच्या स्कीमचा मी संपूर्ण अभ्यास केलेला नाही, पण आपल्या सासवडच्या ड्रेनेजच्या स्कीम करता सुएज स्कीम करता मी या वर्षाच्या बजेटमध्ये एक भरीव मदत करून ही योजना संपूर्णपणे लवकरात लवकर राबवली जाईल याकरता मी आपल्याला आश्वासन देतो. त्याचबरोबर या शेतकरी मेळाव्यामध्ये शेतकऱ्याची दुःख आहे ती दुःख संपवण्याकरता त्याला एक शाश्वत जीवन जगता यावं, त्याच्या पुढच्या पिढीमधल्या मुलांना सन्मानानं स्वाभिमानानं शेतीवर अवलंबून राहून आधुनिक शेती करून जगता यावं याकरता शासनाचे अनेक उपक्रम आम्ही राबवलेले. आणि शेती करतामध्ये प्रिसिशन फार्मिंग असेल, पाण्याचा शास्त्रीय वापराचा प्रश्न असेल, चांगली बियाणं असतील, नवे नवे प्रकल्प राबवायचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नाकडे आम्ही अतिशय अग्रक्रमानं महाराष्ट्र शासन बघून आणि महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः या पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर हवेली तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या करता एक नाविन्यपूर्ण योजना आणून जास्तीत जास्त बजेट या शेतकऱ्यांचे दुःख कमी करण्याकरता त्यांची परिस्थिती सुधारण्याकरता आम्ही करण्याचा निर्धार केला. त्या एकंदरीत आपल्या या नुसतेच कमी व्याजाने कर्ज द्यायची योजना नाही, तर त्याचबरोबर शेतीमध्ये आपल्याला शास्त्रीय माहिती देऊन चांगली बियाणं देऊन शेतकऱ्यांचं प्रशिक्षण करून मग ठिकठिकाणी कृषी प्रदर्शनं करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन कृषी विद्यापीठातून देऊन या शेती उपक्रमाचा शेतीचा सर्व कायापालट करण्याचाही निर्णय मी शासनाने घेतला. आज या मेळाव्याच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या ताकदीचं प्रदर्शन आपण या ठिकाणी केलेलं. त्या पुढच्या कालखंडामध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही ठिकठिकाणी जाऊन तालुक्यामध्ये जाऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती आहे त्याचं अवलोकन करून आपल्याला या राष्ट्रीय मुख्य प्रवाहामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त युवकांना आणि महिलांना कसं आणता येईल याचा आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत. आज या निमित्तानं अतिशय आम्हा सर्वांचं उत्स्फूर्त स्वागत केलं आणि तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक करायची आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही सगळे तुमचं अभिनंदन त्या ठिकाणी करतो, तुमचे धन्यवाद व्यक्त करतो आणि याच जिद्दीनं आपण सगळे मिळून काम करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर